न मानणं या देशात जर राहायचं असेल तर हे कायदा व्यवस्था मांडलाच पाहिजे. म्हणजे कोण पण टेकोजीराव असू दे, त्याला इथं दया करायची नाही. आणि जिने आपल्या पोलीस यंत्रणेनं हात लावला आहे, जिने त्यांचे म्हणजे महिला पोलिसांचा अत्याचार केला आहे, त्यांच्यावर जे म्हणजे वेगवेगळे प्रकार केल्यात. मग आम्ही जरी चुकलो असलो तरी आमच्याला सुद्धा गय करायची नाही. पण कायदा सुव्यवस्था हे प्रथम स्थानी असला पाहिजे. त्याच्याबद्दल आपला देश चालतोय आणि पहिला देशाचा सन्मान, नंतर मग बाकीचं काय असेल ते असेल. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. 10 मार्च 2025 रोजी नागपूर येथे समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तलवार व कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झालेत. यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. याचबरोबर उपायुक्त स्तरावरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गंभीर झालेत. या निंदनीय प्रकाराचा कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. खाकीवर हात टाकणाऱ्या या समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणारे निवेदन यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले. जय श्रीराम. माझं नाव संतोष नेताजी माने. आज आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे एकत्र आलो होतो आणि आपण तिथल्या पोलीस साहेबांना ज्या प्रकारे पोलिसांवरती हल्ले होत आहेत, नागपूरमध्ये जी दंगल झाली आणि महिला पोलिसांवरती विनयभंगाचा जो प्रकार झाला, महिला पोलिसांवरती अंधाराचा फायदा घेऊन काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी जो विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्या विषयात व औरंगजेबाचे जे उदात्तीकरण करतात, ज्या औरंगजेबाला देव मानतात, अशा लोकांच्या विरोधात इथे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो होतो. आणि पोलीस म्हणजे आमचा विश्वास आहे आणि पोलीस जर सुरक्षित नसतील तर समाजाने कोणाकडे बघायचं. त्यामुळे पोलिसांना आधार देणं आता गरजेचं आहे आणि पोलिसांसोबत आपण एकत्र होऊन लढणं गरजेचं आहे. आणि अशा समाजकंटकांना आणि जिहादी वृत्तीच्या आतंकवाद्यांना ठेचणं योग्य वेळी गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण इथं निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र आलो होतो. आणि पोलिसांनी पण याच्यावरती आपल्यासोबत समन्वयानं कार्य करण्याचं म्हणजे आश्वासन दिलेलं आहे आणि ते आपल्यासोबत कायम तत्पर राहतील असं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. आणि अशा जिहादी जे पिल्लावर आहेत यांना उडकून ठेचण्याचं काम कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन तातडीनं करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.